त्याची मधुचंद्राची पहिली रात्र. 2 दिवसाचे लग्न व तिसरा दिवस प्रवासाचा. सर्व दमले होते. पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते आणि लग्नानंतरची ती त्याच्या मिलनाची पहिली रात्र होती. मनोहर फार आनंदित होता. रात्री तो आपल्या खोलीत गेला. त्याला अपेक्षा होती की हिंदी चित्रपटाच्या नायिकेसारखी त्याची नववधू देखील त्याची वाट बघत त्याला पलंगावर बसली असेल. पण माधुरी तर खुर्चीवर बसली होती. मनोहर तिच्याजवळ गेला. "इथं अशी काय बसली आहेस? मला काही महत्त्वाचं बोलायचंय," माधुरी म्हणाली. "आजच आणि आत्ताच?" "होय, आजच आणि आत्ताच." "बरं बोल, काय सांगायचं आहे?" "मी लग्नाला तयार नव्हते." मनोहर एकदम दचकलाच. "काय म्हणतेस तू? वेड लागले का तुला?" "अगं, परवाच आपलं लग्न झालं ना आणि आज तू हे काय म्हणतेस? कोणी काही बोललं का तुला?" "नाही." "मग?" "मग काय? जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते. हे लग्न मला मान्यच नव्हतं." "अगं, मग हे लग्नाच्या अगोदर नाही का सांगायचं? इतक्या पुढे आल्यावर आता मागे फिरणे?" "मला नाईलाज होता." "म्हणजे?" "तुम्हाला तर ठाऊकच आहे की माझे आई-वडील माझ्या बालपणीच एका अपघातात वारले. काका-काकूंनी सांभाळले मला. काका तसे प्रेमळ होते, पण काकूंनी मला खूप छळले. स्वतःच्या मुलाबरोबर चांगली वागायची, पण माझ्याशी मात्र सावत्रपणाने वागायची. घरातील सर्व काम माझ्याकडून करून घ्यायची. माझ्या प्रत्येक गरजेसाठी, आवडी मला नेहमीच मन मारून राहावे लागायचे. माझ्यामुळे काका-काकूमध्ये सारखे वाद व्हायचे. काका-काकूची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती व माझ्याही उत्पन्नाची काहीच सोय नव्हती. शेवटी काका-काकूंनी जमेल तसे माझं लग्न उरकून स्वतःची मोकळीक करून घेतली. मलाही नाही म्हणायला सोय नव्हती म्हणून मीही कंटाळून लग्नाला तयार झाले होते. शेवटी माझ्याजवळ काही पर्यायच नव्हता." माधुरी सांगत होती. "हाल सोसायचे असतील तर कुठेही असो, काका-काकूकडे कशाला? एकदाची त्या नरकातून सुटका होईल या विचाराने मी लग्नाचा विरोध केला नाही. पण आता तर लग्न झालं ना." मनोहर काही उलगडा होत नव्हता. "होय, पण मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं." माधुरी म्हणाली. "मग कुणाशी लग्न करायचं होतं?" मनोहर आता वैतागला. त्याचा आवाज थोडा वाढलाही होता. "जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकणार नाही. शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानावर सर्व गोष्टी जातीलच." माधुरी शांतपणे म्हणाली. मनोहरला माधुरीच्या व्यवहाराचे फारच आश्चर्य वाटत होते. "अगं, पण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. माझ्याबरोबर त्यांची सून म्हणजे तूही आता त्या घरात त्यांच्या जगण्याची आशा आहेस. शिवाय नातेवाईक व इतर सर्वांना कळले तर ते सर्व काय म्हणतील?" शांतपणे तो म्हणाला, "तो तुमचा प्रॉब्लेम आहे." इतक्या शांतपणे माधुरी म्हणाली. मनोहरचा पारा तर चांगलाच वाढला होता, पण त्याने स्वतःला आवरले. पहिल्याच रात्री तमाशा पण नको. पण माधुरीच्या असल्या वागण्याने तो दुखावलाही होता. काय करावे हेच त्याला समजेना. काय बोलावे हे देखील कळेना. 3 दिवसापूर्वी उत्साहाने लग्न झाले आणि आज त्याची बायको त्याला म्हणते की हे लग्नच मुळात तिला मान्य नाही. आणि यापेक्षा हे की तिला ती आवडतच नाही. हा अपमानाचा घोट गिळत तो पणगावरच बसला. "हे बघ, आता माझे प्रॉब्लेम्स आणि तुझे प्रॉब्लेम्स काही वेगळे नाही. बरं मला सांग की तुझी आवड नाही याचा काय अर्थ घ्यावा मी?" मनोहरने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. "याचा एकच अर्थ माझी आवड तुम्ही नाही." माधुरी शांतपणेच म्हणाली. "पण माझ्यात काय दोष आहे? तुमच्या गुणदोषाची विवेचना करण्यात मला रस नाही." माधुरी हळूच म्हणाली. "खरं काय ते सांग." प्रस्तावना बरीच झाली. मनोहरला आता सहन होत नव्हते. "सांगते ऐका." माधुरी बोलू लागली. "माझं एकावर अतोनात प्रेम आहे. माझ्यासाठी तो ईश्वरच आहे, माझा देव आहे. हवं तर दैवतच समजा. मी त्याला कधीही विसरू शकणार नाही. मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे. दिवसरात्र त्याचाच विचार करते. माझं अगदी प्रेम पवित्रच आहे. जसं राधेचं प्रेम, तसं मीरेचं प्रेम. पण प्रेम झालं असलं तरी आम्ही दोघं लग्न करू शकत नाही. काका-काकू माझ्या लग्नाची घाई करत होते म्हणून मी ठरवलं की आमचं प्रेम जगात अमर करायचं. नावापुरता आपापला संसार रेटायला लागला तरी पण एक दुसऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं. संसाराच्या वेगवेगळ्या बंधनात असलो तरी एक दुसऱ्याच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही. पण ही तर फसवणूक ना. कुणाची? तुझ्याकडून माझी, तुझ्या प्रियकाकडून तुझी आणि तुम्हा दोघांकडून सर्वांची व समाजाची देखील. समाजाच्या तर कोणी गोष्टीच करू नये." माधुरी शांतपणेच बोलली होती. "समाजाने मला काय दिलं? समाजात चारचौघात राहून देखील आजपर्यंत मी एकटीच जगत आहे. माझे आई-वडील गेल्यापासून सतत माझी फसवणूक होत आहे. काकाच्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये कारण नसताना समाजाने तर भेदभाव केला. असल्या समाजाची मी काळजी कशाला करायची?
मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता तो माझ्या प्रियकरानेच तर मला दिला होता. माझ्या प्रियकराने कोणतीही फसवणूक केली नाही. त्याने सर्व नाती-गोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहेत. खरं प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनात मानत नाही. उरला प्रश्न तुमचा, तर माझं स्वतःचं लग्न तुमच्याशी एका दडपणाखाली झाल्यानं माझंच बरोबर सर्वात मोठी फसवणूक झाली असल्याचं जी फसवणूक करण्याच्या मी परिस्थितीत देखील नव्हते. मनोहरला बधीर झाल्यासारखंच झालं. एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध तिसऱ्याची सांग असल्याची चक्क कबुली देत होती. नवल म्हणजे त्यासाठी तिच्या मनात कोणतीही खंत नव्हती. त्याला स्त्री स्वातंत्र्य म्हणतात का? काय करावं हे त्याला समजेनासं झालं. आई वडिलांनी त्याच्या लग्नाची किती स्वप्न पाहिली होती. लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुनेची सतत चर्चा होत होती. आई वडील तर नातवंडाच्या स्वप्नात देखील रमले होते. आता त्यांना या सर्व प्रकारची जराशी कल्पना आली तर त्यांना किती धक्का बसेल. वडिलांचे तर नुकतेच बायपासचे ऑपरेशन झाले. त्यांना तर हा घाव सहनच होणार नाही. आई देखील खचून जाईल की. चार चौघातीला सामोरे जाता येणार नाही. आजपर्यंत समाजात ताठमानेने जगणाऱ्या त्याच्या आई वडिलांचे काय होईल? नवीन नवरी त्याला लगेच सोडून गेल्यावर लोकही त्याच्याबद्दल नाही नाही ते बोलतील. या सर्वांना तो कसं काय तोंड देणार, या सर्व विचारांनी मनोहर फारच काळजीत पडला. मग आता पुढे काय? मनोहरने विचारले. त्याच्या आवाजात वेदना होत्या. हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी या खोलीत कशी काय थांबू शकते? म्हणजे तू जाणार? होय, पण कुठे? सध्या तरी माहीत नाही. थोडा वेळ दोघेही शांत बसले. मनोहर सारखा माधुरीकडे पाहत होता. माधुरीची नजर खालीच होती. ती पायातल्या अंगठ्याच्या नखाने जमिनीवर काहीतरी कोरीत होती. ती सर्व सांगून मोकळी झाली होती. आता मनोहरचा निर्णय घेण्याची वेळ होती. काय करावं हाच विचार त्याला सारखा त्रास देत होता. त्याच्या मते लग्ना अगोदरचे काही संबंध असले तर बहुधा सर्व मुली ते गुपितच ठेवतात आणि आपल्या संसारात रमतात. पुरुषही काही वेगळं वागत नाहीत. पण इथं तर पहिल्याच रात्री सर्व उघडीस आलं होतं. आणि मुख्य म्हणजे त्याची बायको त्याला सोडूनही जाणार होती आणि त्याची तिला कोणतीही खंत नसल्याचे मनोहरला भासत होते. आयुष्यात बऱ्याच बुऱ्या वाईट गोष्टीची तिला काही एक कल्पना नसली तरी ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत वाटत नव्हती. आता मार्ग मनोहरला शोधायचा होता. हे बघ, मी तुझ्या प्रियकरला ओळखत नाही म्हणून मला त्याची बाजू माहीत असणं शक्य नाही. पण त्यानं जे काही केलं ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. लहान वयातल्या बालिश प्रेमाचा गैरवापर केल्याचं मला जाणवत आहे. तू वेळी सावध हो. त्याचा नाश सोड. नाहीतर तुझी वाट सर्वात जास्त खडतर असणार आहे. प्रेमाच्या वाटेवर कितीही संकट सहन करण्याची माझी तयारी आहे. आता मनोहर चिडला. तुला एकटीला सहन करावं लागणार आहे. जाऊ दे, जास्त चर्चा करण्यात काय अर्थ आहे? आता असं कर, 3-4 दिवस जाऊ दे. माझ्या आईबाबांना थोडं समाधान वाटू दे. मग मी तुला तुझ्या काकाकडे स्वतःच पोहोचून देईन. मग तुझा निर्णय घेण्यासाठी तू मोकळी राहशील. तोपर्यंत कुठेही याबाबत वाच्यता करू नको. आणि काळजी तर मुळीच करू नको. एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही. माझं प्रेम 4 दिवसाचं असलं तरी ते प्रगल्भ आहे. त्यात बालिशपणा नाही. तू पलंगावर शांत झोप, मी झोपतो सोफ्यावर. सकाळी मनोहरची झोप उशिराच उघडली होती. आढा घड्याळात 8 वाजले होते. खोलीत माधुरी नव्हती. त्याला एकदम धसत झालं. माधुरी कुणालाही न सांगता निघून तर गेली नाही ना, या विचाराने तो अस्वस्थ झाला. घाईघाईने तो बाहेर आला आणि पाहतो तर काय, माधुरीनं स्नान नुकतेच झालेले होते. अर्धवट पुसलेले ओलसर केस मोकळे सोडलेले होते. बाबा सोवळं नेसून पूजा करायला बसले होते. माधुरी बाबासाठी पूजेची तयारी करत त्याच्या जवळ बसली होती. एक एक फुलं वेचून माळा गुंफत होती. हे सर्व बघून मनोहरला फारच आश्चर्य वाटले. माधुरीच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं. रात्रीच्या माधुरीपेक्षाही माधुरी फारच वेगळी दिसत होती. मनोहरच्या स्वतःचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. बराच वेळ तो माधुरीला तसंच बघत उभा राहिला. बाबाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. "सुनबाई, तुमचे यजमान उठले. त्यांच्यासाठी चहा-पाण्याचं बघा." बाबा हसतच म्हणाले. मनोहर परत आपल्या खोलीत परतला. त्याला काही समजेनाच. थोड्या वेळाने माधुरी चहा घेऊन खोलीत आली. चहा टेबलावर ठेवून ती परत जाऊ लागली. "थांब," मनोहर म्हणाला. "बाबाची पूजा आटोपली की येते," म्हणत ती निघून गेली. मनोहरचे स्नान वगैरे आटोपले तोपर्यंत माधुरी खोलीत आलेलीच नव्हती. मनोहरला तिला बरंच काही विचारायचं होतं. रात्रीची माधुरी व आत्ताची माधुरी यात त्याला बराच फरक जाणत होता.
थोड्या वेळाने आईनेच त्याला हाक दिली. गरमागरम पोहे बनवले आहेत सुनबाईने. बाहेर ये. मनोहर बाहेर आला. माधुरीने त्याच्या हातात पोह्याची प्लेट दिली. काय दादा, कुठे घेऊन जाणार आहेस वहिनीला हनीमूनला? चुलत बहिणीनं त्याला विचारलं. कुठेही नाही. का रे, वहिनीला बाहेर नेणार नाहीस फिरायला? बाहेर तर नेणार आहे, पण मनोहर आईकडे वळला. उद्या आणि परवा हिला माहेरी सोडणार आहे. का रे, त्यांच्याकडून काही निरोप वगैरे आला का? आईनं विचारलं. नाही, माधुरीची जायची इच्छा आहे. मनोहरने कटाक्षाने माधुरीकडे बघितलं व म्हणाला, काल रात्री म्हणत होती तिचं काही जरुरी काम आहे, तिला माहेरी जावं लागेल. आता सर्व जोरजोराने हसू लागले. मनोहरला गोंधळल्यासारखंच झालं. त्याने माधुरीकडे बघितलं तर तीही हसत होती. त्याला कळेच ना की सर्व का हसत आहेत. तो रागाने म्हणाला, हसायला काय झालंय? काल कोणती तारीख होती? आईनं विचारलं. 1 एप्रिल. लगेच मनोहरच्या तोंडून निघालं. दादा, तू 1 एप्रिल फुल बनलास. चुलत बहिणीनं त्याच्या पाठीवर धप्पा दिला. सुनबाईने सांगितलं सगळं आम्हाला बाबाही म्हणाले. मनोहर आता आणखी चिडला. पण मग तो प्रियकर बाळकृष्ण सोबत आणले आहे सुनबाईने. पूजेसाठी ठेवले आहे देव्हाऱ्यात. आई हसतच म्हणाली. आणि मग सर्वच हसायला लागले. मंडळी, कथा आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच अर्थपूर्ण आणि मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.